निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा बोला. अनुभव शेअर करायचा होता. हा करा ते. कुठून हा बोलताय? मी संगमनेरवरून बोलतीये. नाव सांगू शकता का? नाही, नाव नाही सांगू शकत मी. बरं हा. हो. काय म्हणजे ताई अनुभवला? असं म्हणजे नाही का, माझी बहीण आहे. हा तिच्या लग्नाला 3 वर्ष झाली. ती राहायची पण ते लगेच बाळ खाली होऊन जायचं 2-3 अरे महिन्यामध्ये. तिला बापरे. हार्ट वगैरे येत नव्हतं. हा असं तिला 3-4 वेळेस झालेलं. हम्म. तर डॉक्टरने तिला खूप सारी ट्रीटमेंट वगैरे घ्यायला सांगितली होती. पण अच्छा. पण तिने काही ते घेतलं नाही, काहीच नाही. मग हम्म. आता ती प्रेग्नेंट राहिली. तिला 2-2.5 महिने झाले. अच्छा. तर मग हा ती डॉक्टरकडे गेली, सोनोग्राफी वगैरे केली, सगळं केलं. हम्म. पण डॉक्टर बोलले की बाळाचं काही हार्ट वगैरे ठोके वगैरे येत नाहीये म्हणे बाळाचे. हम्म. तुम्ही 8 दिवस थांबा म्हणे. 8 दिवसानंतर आपण परत एकदा सोनोग्राफी करू आणि मग नंतरला बघू काय होतंय ते, नाही का. अच्छा. हा. पण तिचं आधी 4-5 वेळेस तसंच झालेलं. मग हम्म. ती जरा डिस्टर्ब होती. तिच्या घरचे पण लोक जरा नाही का असं हे म्हणजे नाराज होते हो तिच्याशी. तसं बरोबर आहे. आणि मग तिला मी म्हंटलं तू स्वामींची सेवा कर. तर ती बोलली की आता मी सेवा घ्यायला कुठे जाऊ. तर मग मी तिला केजळे दादांचा नंबर दिला. हा. दादाने त्या दिवशी मी पण आधी त्यांना फोन लावला. त्यांनी लगेच फोन उचलला माझा. मी अच्छा. त्यांना हा. प्रॉब्लेम सांगितला तर ते बोलले तिला फोन करायला सांग. तर अच्छा. मग हा. तिला फोन करायला सांगितला. दादाने तिला सेवा दिली. हा. तिने 8च दिवस सेवा केली. ती म्हणजे मम्मी काय सेवा करत दिली होती म्हणजे? तिला नवनाथ ग्रंथचं पारायण करायला अच्छा. सांगितलं हा. होतं. आणि हनुमान चालीसा 11 माळी, स्वामी समर्थांचा जप वगैरे होता. असं बरंचच होतं तिचं. हम्म. ती मम्मीच्या इकडे आली. मग 8-15 दिवस तिने इथे सेवा केली. आणि अच्छा. तर आजच तिने सोनोग्राफी केली. डॉक्टर बोलले सगळं काही नॉर्मल आहे म्हणे. काहीच अरे अडचण वा. नाहीये, काहीच नाहीये. हो. आणि आधी म्हणजे डॉक्टरनी एवढं घाबरून दिलं होतं की डॉक्टर म्हणे आधी जसं होत होतं तशी शंका आहे म्हणे, नाही का. हा. म्हणजे ती 2.5-3 महिन्यामध्ये कळतं ना बाळाचं. बरोबर हो. हो. तर मग ते एकदम असे म्हणजे तिला असं वाटत होतं काय करावं आणि काय नाही करावं. पण मग स्वामींनी इतका चमत्कार दाखवला ना की बस अरे वा. असं झालं. हो. तेच किती सांगत महिने होते. झाले या गोष्टीला? आजच तिची सोनोग्राफी केली म्हणजे नाही का नाही 8च छान दिवस. होणार एकदम स्वामींसारखं बाळ होईल बघा. हो तेच ना. आणि मला पण नाही का 2 वर्ष झाली. म्हणजे मी आता मम्मीच्या इकडेच आहे 2 वर्षापासून. आमच्या दोघां नवरा बायकोत काही भांडणं वगैरे काहीच झालेलं नाही. आम्ही मग पुण्यामध्ये राहतो, जॉब करत होतो. तर सासूबाईंना काय प्रॉब्लेम काय नाही. तर त्यांना सांगून त्यांनी एक दिवस मला मम्मीच्या इकडे कार्यक्रम होता काढून दिला. तर त्याच्यानंतर घ्यायलाच आले नाही. आम्ही अरे खूप वेळा बैठकी बसवल्या तर ते बोलतात मला डिवोर्स पाहिजे, डिवोर्स पाहिजे. अरे बापरे. आणि काय कारण काय? कारण काहीच नाही. तुम्हाला सांगते आणि तर असं मुलबाळ? फक्त भांडण. नाही, काहीच नाही झालेलं. त्या लग्नाला 5 वर्ष होतील. उद्याच 5 वर्ष होतील लग्नाला. आई गो. तर मग मला पण दादांनी सेवा दिलीये. हा. माझी पण सेवा चालू आहे. पण मग त्यांना जर मी कॉल वगैरे केला तर मग बोलतात. म्हणजे अच्छा. माझा नंबर तर त्यांनी ब्लॉक केलेला आहे. पण जर दुसऱ्याच्या फोनवरून जर केला तर बोलतात, पैसे वगैरे पाठवतात. सगळं काही ठीक आहे. अरे फक्त बापरे. घेऊन नाही जायचंय. फक्त घेऊन नाही जायचंय कारण असं आहे. काय विचारलं नाही तुम्ही? कारण काहीच नाही. तर त्यांना म्हणजे सासूबाईंना त्यांच्या भावाची मुलगी करायची होती. अच्छा. आणि ते लग्न माझ्याशी झालं. तर मग त्यामुळे त्यांनी मला ऑलरेडी आधीच चॅलेंज दिलं होतं तुला मी नांदून नाही देणार आहे असं तसं. पण मग अगं 2 बाई. वर्ष झाली आता मी इकडेच आहे. सगळे लोक त्यांचे तिकडचे पण लोक बोलतात घेऊन ये. इकडचे पण लोक बोलतात घेऊन जा. पण सासू एकटी नाही बोलती. आणि माझ्या नवऱ्याचं असं आहे की सासू जे बोलेल ती पूर्व दिशा. सासू बोलीन इथं बस तर तिथंच बसणार असं आहे. अरे काय वेडा माणूस आहे. हो. खूप विचित्रपणा आहे. मग त्या मुलीचं मग लग्न नाही झालं अजून? तिचं लग्न पण झालं. तिला एक बाळ पण झालं. मग मी आता मी काय फक्त करायचंय आहे त्या पण तिला सासूला? काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. तिला असं नाही वाटत आहे की मुलाचा संसार व्हावा, एखादं बाळ किती व्हावा, काय मूर्ख व्हावं. बाई आहे ना. हो.
पण नाही ते पण माझ्या होईल ताई, तुमचं खूप चांगलं होईल. हो नाही, करते मी स्वामींची लवकरच सेवा घ्यायला येतील चांगली. ते. हो हो. खूप म्हणजे असं 2 वर्ष अशी गेली ना निघून, असं डायरेक्ट. आणि घरचे पण आता बोलायला लागले की दुसरं लग्न करून घेऊ, हं. कोर्टात केस टाकून देऊ. पण मी अच्छा. बोलली घरच्यांना, नाही, ज्याच्याशी आधी शेवटी लग्नाचं तो लग्नाचाच असतो, नंतर हे कसं भेटेल खरंय. काय माहिती, नाही नाही का? नाही, चांगलाच मिळेल तुम्हाला. तुम्ही स्वामी भक्त आहात ताई. पण हम्म. मिस्टर व्यवस्थित बोलतायत, मग काही प्रश्न नाही. नाही, ते बोलतात, त्यांना भेटायला जरी गेली ना मी तर ते भेटतात पुण्यात वगैरे, सगळं काही ठीक मग आहे, काय त्यांचं म्हणतात काही ते? प्रॉब्लेम नाही. ते बोलतात आई नाही तयार होते, मी काय करू? म्हटलं तुम्ही म्हणजे लग्नाची बायको आहे मी तुमच्यावाल्या, तुम्ही विचार करायला पाहिजे स्टँड घेतला पाहिजे. बायकोचा. हो. तर ते बोलतात की ठीक आहे, मग आता काय, घरचे बोलतात, माझी आई बोलते डिवोर्स घ्यायचा तर मग घेऊन टाकू डिवोर्स. म्हटलं असं थोडी ना असतं. तर मग ते तेच बोलतात ना. तुला नाही घ्यायचा घट डिवोर्स तर मग तू राहा तिकडच, मी राहतो इकडं. म्हटलं असं नाहीये ना, म्हटलं मला बाई पण ग. भाऊ नाहीये, मी किती दिवस आई बापाच्या इकडे राहणार आहे म्हटलं. बरोबर आहे, असं. बरोबर आहे. तर मी आता दादांच्या मठात पण गेली होती, प्रदीप दादांच्या मठामध्ये. अच्छा. हा. आणि आम्ही ज्यावेळेस स्टार्टिंगला जो मठ झाला ना, हम्म. त्याचं बांधकामच चालू होतं. तर तिथे ना म्हणजे माझ्या मिस्टरांचाच मित्र आहे तिथं. अच्छा. त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं. आम्ही दोघं पण गेलो होतो, 2-3 वेळा गेलो. तर अच्छा. दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे राहा, देवाची सेवा करा, तुम्हाला मी काही खर्च वगैरे नाहीये, तुमचा खाऊन राहून पिऊन तुम्हाला 20-22 हजार रुपये मी देईल. अरे बापरे. पण पण माझे मिस्टर IT मध्ये आहेत, त्यांना तिकडे जास्त पैशाची बरोबर सवय आहे, बरोबर लागलेली. आहे. तर ते नाही ऍग्री झाले. आणि एक दिवस माझ्या स्वप्नात डायरेक्ट स्वामी आले होते. स्वामींनी डायरेक्ट सांगितलं, तुला मी माझ्या चरणाशी आणत होतो, तू नाही ऍग्री झाली, मग आता त्याचेच परिणाम हे. तर मी अगो त्यांना बाई. सांगितलं, त्यांना मी सांगितलं, तर ते मला म्हणतात की तुझा कशावर पण विश्वास असतो, काही पण. त्यांचा विश्वास नाही या गोष्टीवरती अजिबात पण. आणि सासू पण नाही स्वामी भक्त? नाही नाही, सासू नाही भक्त वगैरे काही नाही त्या. त्या असेच घरीच असतात, त्यांचं काही नाही. घरातल्या देवाची पूजा पण करत नाही लवकर. आम्ही पुण्यात राहत होतो, त्या घरी राहत होत्या, तर घरात पण नीट लक्ष नाही त्यांचं, काहीच नाही. म्हणजे वय अरे पण बापरे. झालंय आणि चालता किती पण येत वय नाही आहे? गुडघ्याने. वय भरपूर आहे, 70-75च्या तरी आसपासच आहे एवढी वय. मस्ती? खूप सारी, म्हणजे काही सांगणार. आणि गुडघ्यांनी एकदम त्रास दिलेला आहे, म्हणजे चालता पण येत नाही त्यांना लवकर नीट, पण तरी सासरे? पण एवढा त्रास. सासरे नाहीये, सासू एकटेच आहेत आणि माझे मिस्टर एकटेच आहेत. अरे असे बापरे. तिघांचीच फॅमिली होती आमची, तरी पण मग असे. हम्म. तुमच्या बघू आता सासूबाईंचा ते नंबर स्वामी. पाठवा मला. कोणाचा? सासूबाईंचा? हा. त्यांचा नंबर हो पाठवेल ना. हा पाठवा. लवकरच हम्म. तुमचा हे फरक पडेल बघा ताई. हो चालेल ना हा. ताई. मी हो शेअर ताई. करते हा ताई. हो चालेल ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.